Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत. तर आज मी तुम्हाला गावाकडची पारंपरिक पद्धतीचं एक पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे तांदूळाच्या पिठाचे घावणे. तर ते कसे करतात ते आपण आता पाहू. मी पांढरे घावणे करणार आहे. त्यासाठी मी घेतलं आहे अंदाजे 2 वाट्या तांदूळ पीठ. हे बघा एकदम बारीक आहे. त्यामध्ये मी आता टाकणार आहे चवीनुसार मीठ. हे बघा चवीनुसार मी मीठ घेतलं आहे. अंदाजे 1.5 चमचा मीठ टाकतो. तर ह्यामध्ये मी टाकणार आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हा एक पदार्थ टाका, जिरं. नाही टाकलात तरी चालेल. जिरं का टाकायचं, तर एक चांगला फ्लेवर येतो म्हणून. तर आपण आता हे पीठ कालवून घेऊ. ते कसं कालवायचं ते पण मी तुम्हाला आता दाखवतो. थोडं थोडं पाणी घ्यायचं, एकदम पण पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग ते पातळ होणार. मग त्याचे घावन उलटत नाहीत. काहीकांचा असा प्रश्न असतो की आमचे घावन उलटत नाही. बहुतेक तुमचं पीठ पातळ असेल झालेलं. हे बघा असं एकत्र करून घ्यायचं. सगळीकडनं जसं लागेल तसं आपण पीठ घालू, त्याच्यात पाणी घालू त्याच्यात. आणि आपण हे चुलीवर करणार आहोत. आता थोडं पाणी घालत सगळं पीठ कालवून घ्यायचं आहे. आणि शक्यतो आपल्याला गुठळ्या त्याच्या ठेवायच्या नाही आहेत. तुम्ही पीठ चाळून घ्या कसंही. हां, आणि एक छोटीशी टिप सांगतो. जर तुमचे घावणे उलटत नसतील तर त्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ टाका. आता समजा हे पीठ मी 2 वाट्या घेतलं, तर अंदाजे अर्ध्या वाटी तरी तुम्हाला पीठ घ्यावं लागेल. काहीकांना चणा पीठ आवडत नाही, काहीकांना आवडतं. काय कसं पीठ हे जर जुनं असेल तर ते त्याचे घावन उलटायला कठीण जातात, म्हणजे ते उलटतच नाहीत, मोडले जातात. शक्यतो पीठ ताजंच घ्या. हे बघा आपल्याला असं बॅटर करायचं आहे. अजून याच्यात पाणी लागेल. आपल्याला अजून याच्यामध्ये पाणी लागणार आहे. अजून घट्ट झालं आहे, पण ह्याच्यात थोडंसं पाणी टाकू. आता पाणी बरोबर आपलं बसलं आहे, कारण पीठ हे घट्ट होणार आहे. आणि घावन घालताना सतत तुम्ही ढवळत राहा. ढवळून मग ते पीठ घालायचं. तर मग काय होईल, पीठ खाली राहतं आणि नुसतं पाणी येतं. तर आपलं आता पीठ तयार आहे. आपण आता आपल्या किचनकडे जाऊ, म्हणजे आपल्या छोट्या चुलीकडे जाऊ, दुसऱ्या किचनकडे. चला तर मग तात्पुरत्या तर भेटू आपण थोड्या वेळाने. तर मंडळी तुम्ही इथे बघता, मी चुलीवरती तवा तापत ठेवला आहे. आणि आता याच्यामध्ये तेल टाकणार आहे. तेल आपलं साधंच आहे, गोड तेल. हे बघा, हे बघा, हे बघा तेल थोडंसंच टाकायचं.
पीठ बघा आपलं असं घट्ट झालं. आता आपण ते ढवळून घेऊ. टाकूया घावण त्याच्यावर ढवळून. पण काहींमध्ये करतो, मी तव्यावर करतोय. काहींमध्ये केलं तर फार उत्तम, काहींमध्ये पटकन होतात, छान होतात. आणि माझ्याकडे काही नाही आहे. साधारण 5-10 मिनिटांनी आपण काढू. काढताना सुद्धा आपल्याला थोडंसं तेल बाजूने टाकायचं, जेणेकरून आपला घावण पटकन सुटेल. बघा, त्यासाठी पलिता घेतलाय. त्याने बाजूच्या कडा आहेत त्या आपण पहिल्या काढून घेणार आहोत. बाजूच्या पहिल्या कडा काढून घ्यायच्या आणि अलगद घावण उलटायचा. बघा, आपला घावण आता रेडी आहे काढण्यासाठी. 5-10 मिनिटांनी आपण तो काढू शकतो. तुम्ही गॅसवर सुद्धा ते करू शकता. अशा प्रकारे आपण सगळे करून घेऊ. आपला घावण रेडी आहे. आपण आता तो यामी प्लेटमध्ये काढून घेतो. हा बघा, आपला घावण तयार आहे. आता असाच मी दुसरा घावण टाकतो. सेम प्रोसेस आहे ती, तसंच करायचं. थोडंसं तेल टाकायचं. काही जणांना तेल टाकताना कांदा कट करतात अर्धा तो, आणि मग तो टाकतात. तो तेलामध्ये बुडवायचा आणि मग तो पसरवतात तेल. हे बघा, परत असे तुम्हाला मी 1-2 करून दाखवतो. नाश्त्याचा पदार्थ आहे हा. आणि पटकन होणारा, चहातून सुद्धा खाल्ला जातो. कोकणामध्ये चहातून सुद्धा तो खातात. किती पाणी टाकलं बघा तरी घट्ट झाला ना ते पीठ, म्हणून पाणी टाकायचं जरासं थोडंसं मध्ये मध्ये. चहा बरोबर खातात, चटणी बरोबर खातात. खोबऱ्याच्या खोबऱ्याच्या चटणी बरोबर 1 नंबर लागतो. बघा आपला घावण कसा झाला. छानपैकी झाला आहे ना. अजून 4-5 करणार आहे. वहिनी जेवण तर करून गेले, पण नाश्ता करायला हवा ना.
थोडंसं आपण तेल टाकू आणि घावन काढू. हे बघा, तवा चांगला तापायला हवा, त्याशिवाय आपला घावन पण उलटणार नाही. पातळ तवा नको तुमचा, जाडसरच तवा हवा. उलट जाडे झाले माझे, अजून पाणी टाकायला हवं. माझी आई घावणे करण्यामध्ये एक नंबर होती. पटपट पटपट घावणे करायची आणि तिच्या हाताला वेगळीच चव होती. माझ्या आत्या बहिणी आल्या का त्या सांगायचे, मामी घावन घावन घाल, हं घावन घाल. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? थांबा, तुम्हाला या घावनांची टेस्ट करून सुद्धा दाखवणार आहे कसे लागतात ते. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा पण मी काढून घेतो. हा बघा, आपण भेटू आता थोड्या वेळाने. तर मंडळी, हे बघा आपले घावन तयार आहेत आणि त्याच्यासोबत मी शेजवान चटणी घेतली. तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा कोरा चहा असं घेऊ शकता. आता मी त्याची चव घेतो. हे बघा, खूप छान लागतात तांदूळाचे पिठाचे घावन. मस्त झालेत. पोटभरी खाणं खूप छान आहे. भाजीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता कोरड्या. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.